नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दसमूहासाठी एक शब्द पाहणार आहोत. अप्रस्तुत विषय सोडून यादवी आपापसातील कलह, पोरका आईवडिलांना पारका झालेला, अनाथ घरादाराला पारका झालेला, 11वा बृहस्पती, दाट मैत्री, आंबट तोंड, निराशेची मुद्रा, आंबट शौकीन, भलत्या चैनी करणारा, इनमीन 3:15, अगदी कमी प्रमाणात, कातर वेळ, संध्याकाळ, काळा फतर, अगदी मूर्ख, घासीरामी, जुलमी मूर्खपणाची कारकीर्द, दरिद्रनाम संवत्सरे, अत्यंत दरिद्री, दिवटा, बेअक्ली माणूस, पांढरी पोळी, साधी पोळी, पाताळयंत्री, गुप्त मसलती करणारा, पायलीचे 15, अतिविपुल, बालबोध, मुलांना समजण्यासारखे सोपे, 100 नंबरी, अत्यंत शुद्ध, सेनामेनाचा, अशक्त, ओवाळून टाकणे, तुच्छ कुचकिमतीचा म्हणून फेकून देणे, अलबत्या गलबत्या, क्षुल्लक माणूस, बिनकामाचा माणूस, अस्मानी सुलतानी, दुर्दैवामुळे किंवा राजाच्या दुष्टपणामुळे प्राप्त झालेली संकटे, आकाशपाणी, मद्य, अंतबट्ट्याचा व्यापार, नुकसानकारक व्यापार, अखाडसासरा, नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसऱ्यावर करडा अंमल चालवू पाहणारा माणूस, कोटकल्याण, फार मोठे कल्याण, ऋणानुबंध, पूर्वजन्माचा संबंध, स्नेह, घरोब्याचा संबंध, उंटाचे पिल्लू, प्रथम प्रिय वाटणारी आणि नंतर त्रासदायक होणारी वस्तू, कुंभारणीचे घर, जेथे गेल्याने बुद्धिभ्रष्ट होतो, रूप पालटते, गजंतलक्ष्मी, अतिशय श्रीमंती, गुलाबाचे फूल, नाजूक पुरुष किंवा स्त्री मूल, गोरज मुहूर्त, संध्याकाळची वेळ, घटोत्कचचा बाजार, फसवेगिरी, स्वाभिमानी, स्वतःचा अभिमान असणारा, स्वामिनिष्ठ, धन्यासी निष्ठेने वागणारा, स्वावलंबी, स्वतःचे काम स्वतःच करणारा, साप्ताहिक, आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, साम्यवादी, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा, साक्षर, लिहिणे वाचणे येत असलेला, सुभाषित, बोधपर वचन, सुविचार, चांगला विचार, सुसाध्य, सहज साध्य होऊ शकणारे, सुस्कारा, दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास, सदावर्त, मोपतसिदा मिळवण्याचे ठिकाण, स्थितप्रज्ञ, कोणत्याही परिस्थितीत त्याची बुद्धी स्थिर राहते तो, समाजसेवक, समाजाची सेवा करणारा, सांगोपांग, यथासांग, सहोदर, एकाच आईच्या पोटी जन्मलेले, सोयरीक, विवाहबंधनामुळे 2 कुटुंबात निर्माण झालेले नातेसंबंध, सहगमन, पती निधनानंतर पत्नीने पतीबरोबर केलेले आत्मदहन, संगनमत, अनेक जणांनी ठरवून केलेली एकच गोष्ट, सांगकाम्या, सांगितलेले तेवढेच करणारा, सामंतशाही, सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन, हृदयद्रावक, अंतःकरणाला पाझर फोडणारे, हुतात्मा, देशासाठी समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा, हेर, शत्रूकडील बातमी काढून आणणारा, हृदयस्पर्शी, हृदयाला जाऊन भिडणारे,
होय बा सर्व गोष्टींना होकार देणारा, हतभागी ज्याचे जिचे भाग्य नाहीसे झाले आहे असा असे. क्षणभंगूर क्षणात नष्ट होणारे. क्षितिज जेथे आकाश जमीनला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण. त्रिशंकू धडना इकडे धडना तिकडे. त्रैमासिक 3 महिन्यातून प्रसिद्ध होणारे नियतकालिक. त्राटिका अतिशय भांडखोर स्त्री. लोकसभाध्यक्ष केंद्रीय कायदेमंडळातील सभाध्यक्षाचे पदनाम. वक्ता सभेत भाषण करणारा. वडिलोपार्जित मिळालेले. वक्तृत्व कला भाषण करण्याची कला. वर्णनशैली वर्णन करण्याची हातोटी. वरबाप नवऱ्या मुलाचा बाप. वरमाय नवऱ्या मुलाची आई. वाटाड्या वाट दाखवणारा. विघ्नहर्ता संकटाचे निवारण करणारा. विडंबन दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका. विलापिका शोकाचे वर्णन करणारी कविता. वार्षिक वर्षाने प्रसिद्ध होणारे. वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा. विनावेतन पगार न घेता काम करणे. विधूर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष. विधवा जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री. वैष्णव भगवान विष्णूची उपासना करणारा. वनवासी वनात राहणारे लोक. वल्कले झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र. वात्सल्य आईच्या मुलाविषयी वाटणारे प्रेम. व्यभिचारी स्त्री. वाचनालय सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोय. विकिपीडिया संगणकीय महाजाल जगातील ज्ञानकोश. वेषांतर वेश बदलणे. व्यवहार शून्य व्यवहाराचे ज्ञान नसलेला. व्याख्याता व्याख्यान देणारा. विकल्प शंका संभ्रम पर्याय. वासा घराच्या छताला आधार देणारे लाकूड. वैधानिक कायद्याने प्रस्थापित होणारे. वखार धान्य साठवण्याची बंदिस्त जागा. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वाटाघाटी मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी. वचनबद्धता एखाद्याला दिलेल्या वचनाची बाधिलकी. व्यवहारज्ञानी व्यवहारात चतुर. वानरकीवन अपायकारक सहानुभूती. वेश गावाचे प्रवेशद्वार. शतपावली जेवण झाल्यानंतर थोडेसे अंतर फिरण्याचा. मूर्तिपूजक मूर्तीची पूजा करणारा. मृगनयना हरिणीसारखे डोळे असणारी स्त्री. मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळविणारा. मिश्रविवाह भिन्न जातीतील वधूवरांचे लग्न. मनसोक्त मन मानेल तितके. मन मिळावू सर्वांशी मिळून मिसळून वागणारा. मरते जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे. मदिराक्षी जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद करणारे आहेत अशी. मनमोजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे. मशालजी मशाल धरणारा नोकर. मारेकरी दुसऱ्याला ठार मारण्याकरता पाठवलेला माणूस. मार्गदर्शक इतरांना मार्ग दाखविणारा. माथाडी डोक्यावरून ओझे वाहून नेणारा. माझं घर घरातील मधले दालन. मृत्युभंजक मृत्यूचा नाश करणारा. मूर्ख शिरोमणी अतिशय मूर्खपणाच करणारा. मूर्खातील मूर्ख. मिंधा उपकाराखाली ओशाळा बनलेला. मेघाच्छादित ढगाने आच्छादलेला. मीठ भाकरी साधे जेवण. युगपुरुष समाजातील परिस्थितीला बदलून तिला योग्य वळण लावणारा. यथाशक्ती शक्य असेल त्याप्रमाणे. यादवी आपापसातील कलह. युयुत्सू लढण्याची इच्छा असणारा. यज्ञसुकर वराह अवतार. रणवीर रणशूर युद्धात शौर्य दाखवणारा. राजनर्तिका राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री. रामप्रहर पहाट सूर्योदयापूर्वीचा काळ. रामबाण अचूक गुणकारी.
लोकप्रिय, लोकांना आवडणारे. लेखनशैली, लिहिण्याची हातोटी. लोकशाही, लोकांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती. लोकोत्तर, सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन. लेणे, डोंगरात कोरलेले मंदिर. लोहार, लोखंडाच्या वस्तू बनविणारा. पाथरवट, इमारतीचा दगड घडविणारा. पूर्वपक्ष, वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका. फितूर, शत्रूला सामील झालेला. बखळ, पडक्या घराची मोकळी जागा. बेट, चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश. बहुश्रुत, ज्याला खूप माहीत आहे असा. बारभाई, 12 जणांचा कारभार. बोगदा, डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. बिनबोभाट, कोणालाही कळू न देता. बुद्धिजीवी, ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो असे लोक. बेवारसी, वारस नसलेला. बुद्धिप्रामाण्यवादी, प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा. बिनतक्रार, विना तक्रार, कोणतीही तक्रार न करता. बाजारबुणगे, फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. बातमीदार, वर्तमानपत्रात बातमी देणारा. बहुरूपी, विविध सोंगे घेणारा. भाकडकथा, निरर्थक गोष्टी किंवा गप्पा. भाट, राजाची स्तुती करणारा. भांडकुदळ, भांडण उकरून काढणारा. भूचर, जमिनीवर राहणारा. मचाण, माचा, शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा. महत्वाकांक्षी, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा. मदारी, माकडांचा खेळ करणारा. माचा, पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव. मनकवडा, दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. माथार चढ, म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार. मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक. माहेर, लग्न झालेल्या मुलीच्या आईवडिलांचे घर. मितभाषी, मोजकेच बोलणारा. मिताहारी, मोजकाच आहार घेणारा. चक्रव्यूह, सैन्याची चक्राकार केलेली रचना. चिरंजीवी, चिरकाल जगणारा. चहाडखोर, चहाड्या सांगणारा. चंद्रमुखी, चंद्राप्रमाणे मुख असणारी. चावडी, गावच्या कामकाजाची जागा. चतुर्वेदी, 4 वेदांमध्ये पारंगत असणारा. चांदणे, चंद्रापासून येणारा प्रकाश. अश्रुतपूर्व, पूर्वी कधी न ऐकलेले. अनाथ, कोणाचाही आधार नाही असा. अपक्ष, कोणाच्याही पक्षात सामील न होणारा. अमर, ज्याला कधीही मृत्यू नाही असा. अनुयायी, नेत्याचे अनुकरण करणारे. अन्नदाता, अन्न देणारा. अनावरण, पडदा दूर करणे. अतुलनीय, तुलना करता येणार नाही असे. अनाकलनीय, न कळण्यासारखे. असीम, ज्याला सीमा नाही असा. अंकुश, हातीला वश करण्याचे साधन. अप्रस्तुत, विषयाला सोडून बोलणे. अजर, ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा. अन्नछत्र, मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. अब्दरखाना, स्वच्छगार पाणी ठेवण्याची जागा. अपादमस्तक, संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत. आहेर, लग्नाद्यावयाची भेट. आदिवासी, अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी. आल्हाददायक, मनाला आल्हाद देणारा. आत्मवृत्त, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र. आकाशगंगा, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा. आस्तिक, देव आहे असे मानणारा. अबालवृद्ध, बालकापासून वृद्धापर्यंत सर्वजण. आसेतू, हिमाचल, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रामधील. अंगतुक, सूचना न देता येणारा अतिथी. आजन्म, जिवंत असेपर्यंत. अजानबाहू, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा. आमरण, मरण येईपर्यंत आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे. आश्रित, इतरांच्या आधारावर जगणारा. उर्वरित, शिल्लक राहिलेले. अनुज, सर्वात शेवटी जन्मलेला. अवीट, ज्याला कधीही वीट नाही असे. अप्सरा, देवलोकातील सुंदर स्त्रिया. अभाव, एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती. अतिथी, घरी पाहुणा म्हणून आलेला. आशीर्वाद, थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा. अनावर, आवरता येणार नाही असे.
अष्टपेलू विविध बाबतीत प्रवीण असलेला, अविनाशी कधीही नाश न पावणारा, अथांग ज्याचा स्थांग लागत नाही असा, अनुपम ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे, अपरिहार्य न टाळता येणारे, अवर्णनीय वर्णन करता येणार नाही असे, अविनाशी कधीही नाश न पावणारे, अविस्मरणीय ज्याचा विसर पडणार नाही असा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. अनअनुभवी अनुभव नसलेला, अंगाई गीत लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे, अविवाहित ज्याचा विवाह झाला नाही असा, अल्पसंतुष्ट थोडक्यात समाधान मानणारा, अर्धचंद्र देणे हकालपट्टी करणे, अप्पलपोटा स्वतःच्या फायद्याचे पाहणारा, अष्टावधानी अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा, अज्ञात शत्रू ज्याचा कोणीही शत्रू नाही असा, अल्पायू कमी आयुष्य असलेला, अजिंक्य ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा, अतुच्छ अतिशय उंच असणारा, अनाथाश्रम निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था, अन्योक्ती एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, अल्पसंतुष्टी थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती, अनवाणी पायात पादत्राणे न घालता, अभूतपूर्व पूर्वी कधी न घडलेले,